इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं म्हणजेच IRGCनं सागरी मार्गावरून जाणाऱ्या इंटरनेट केबल्सवर डिजिटल टोल किंवा परवाना शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडलाय. जगातल्या 99% इंटरनेट डेटा या समुद्राखालून जाणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सवर अवलंबून असतो. जर इराणनं या केबल्सवर नियंत्रण मिळवलं किंवा शुल्कासाठी अडवणूक केली तर जगभरातला इंटरनेट कनेक्टिव्हिटी विस्कळीत होण्याची भीती आहे आणि याचा थेट परिणाम हा व्हॉट्सॲप, गुगल सेवा आणि भारतातल्या UPI सारख्या डिजिटल पेमेंट यंत्रणांवर होऊ शकतो. कारण या सेवांना लागणारा बहुतांश डेटा हा पश्चिमेकडच्या देशातून याच मार्गाने प्रवास करतो. इराणचा हा नवा प्रस्ताव केवळ उत्पन्नाचं साधन नसून जागतिक टेक कंपन्यांवर वचक निर्माण करण्याचा एक प्रयत्न मानला जातो. मेटा, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या दिग्गज कंपन्यांना त्यांच्या केबल्स या इराणच्या सागरी हद्दीतून नेण्यासाठी आता अब्जावधी डॉलर्सचं प्रोटेक्शन पेमेंट द्यावं लागू शकतं आणि या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांसाठी क्लाउड सेवा आणि ऑनलाईन सबस्क्रिप्शन हे महाग होऊ शकतं. भारतासाठी हे प्रकरण अधिक गंभीर आहे कारण आपला 60% अधिक इंटरनेट ट्रॅफिक याच डिजिटल चेकपॉइंटवर अवलंबून आहे.